आज माझ्या भाजीसोबत जुगाड होणार आहेत आणि चला वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? बऱ्याच वेळा असं आपल्याला करावं लागतं जेव्हा 2 भाज्या किंवा एकच भाजी आणि तिची क्वांटिटी खूप कमी आहे आणि मग आपल्याला जे आहे ना तेव्हा काही ना काही जुगाड करावा लागतो आणि सतत जे आहे गेल्या मागच्या 2-1 दिवसापासून आपल्या घरामध्ये भाजीपाला नसतो. मग करायचं काय? तर मग जुगाड तिथे होतच असतो. बघा आता माझ्याकडे फक्त 2च वांगी उरली होती आणि नॉर्मल वांगीची भाजी पण खायची काही इच्छा नव्हती. डाळ भात खायची इच्छा नव्हती की 2 वांगी आणि बटाट्याची कोरडी भाजी बनवून घेऊ आणि काहीतरी मस्त असं छान बनवावंसं वाटत होतं. मग जे आहे ना मग मी जरा डोकं माझं चालवलं आणि 2 वांगी होती त्यांना मस्त जे आहे थोडं तेलामध्ये जे आहे टाकलं मस्त, म्हणजे भरलेली वांगी आपण कशी करतो ना मसाल्याची तसं केलं आणि एक बटाटा त्याची साल काढली, त्याला 4 तुकडे केले त्याचे आणि ते कुकरमध्ये टाकून फक्त एक शिटी घेऊन घेतली आणि आता पुढची प्रोसेस जी आहे ती मी करायला सुरुवात केलेली आहे. बघूयात भाजी कशी बनते. अशी पहिल्यांदाच बनवते मी वांगी आणि बटाटे मिक्स, ती पण जे आहे शेंगदाण्याचं कूट टाकून, जो म्हणजे शेंगदाण्याचा कूटचा जो मसाला असतो ना त्याची अशी दोघांची मिक्सचर पहिल्यांदा बनवते मी बेसिकली. तर इथे बघा मी मिक्सरमध्ये ना म्हणजे शेंगदाणे घेतले होते, भाजलेले शेंगदाणे, त्यासोबत जे आहे लसूण, अद्रक, तिखट, हळद, जे पण आपले सुके मसाले असतात ते सगळे, आणि हे थोडं मस्त छान दरदरीत वाटून घेतलं आणि आता तेलामध्ये याला सगळ्यांना परतून घेते. आणि जे काही वांगे मी म्हणजे एक शिट्टी घेऊन घेतली होती ना, त्यानंतर ते छान भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे. थोडं पहिले पाणी टाकायचं त्या मसाल्यामध्ये, म्हणजे त्याला छान तेल सुटतं. थोडं छान तसं थोडं पाणी टाकून तुम्ही जर भाजून घेतलं ना त्या मसाल्याला, तर त्या भाजीला एवढं तेल येतं ना, म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही भाजी बनवताना खूप कमी पण तेल टाकलं ना तरी त्या भाजीला भरपूर तेल येतं. कारण शेंगदाण्याचं तेल जे असतं ते सुटतं नंतर भाजीला. फक्त भाजताना त्याला थोडं पाणी टाकून जे आहे त्याचं पूर्ण तेल मस्त बाहेर काढून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. तर चला आता इथे माझा मसाला भाजण्याची जी प्रोसेस आहे ना तर ती चाललेली आहे आणि हा सेम मसाला तुम्हाला बऱ्याच वेळा मी शेअर केला आहे. बऱ्याच भाज्यांमध्ये तुम्ही याला यूज करून घेऊ शकतात. आणि आता तेच कुकर मी परत लावला होता आणि गरम पाणी टाकते म्हटलं यामध्ये. सो असं बघा, असं सगळं म्हणजे आहे ना मसाला भाजून घेतला होता आणि त्यामध्ये आता जे आहे असं सगळं हे चुरून घेते, थोडे बटाट्याचे तुकडे वगैरे करते आणि मग जे आहे फक्त मला चपाती बनवायची आहे. आणि आजचा व्हिडिओ जसा मी ह्या स्वयंपाकापासून सुरुवात केला आहे ना, स्वयंपाकावरच जो आहे उद्याच्या दिवशी संपणार आहे. आणि बघा किती जुगाड असतात, म्हणजे मला फक्त एक भांडं वाचवण्यासाठी माझा हा प्रयत्न चालला आहे. ज्या कुकरमध्ये मी वांगी शिजवून घेतली होती ना त्याच कुकरमध्ये मी आता चपातीचं पीठ भिजवून घेते. म्हटलं काय यासाठी चपातीसाठी दुसरं भांडं घ्यायचं, शेवटी घसायचं पण तर आपल्यालाच आहे, म्हणून जे आहे ते स्किप केलं. आणि जे आहे ना प्रयत्न करून, कारण मोकळं चोकळं आपल्याला भिजण्याची सवय असते. आता कुकरमध्ये भिजणं म्हणजे जरा अवघड आहे, पण ते एक भांडं मला वाचवायचं आहे म्हणून मी इथे एक्स्ट्राची मेहनत घेते. आणि आय एम शुअर तुम्हीही असं माझ्यासारखं बरेचसे जुगाड जे आहेत ते करत असणार. आणि कारण काय होतं की शेवटी काम आपल्यालाच करायचं आहे, मग त्यातलं एक भांड्याचं महत्त्व आता काय कोणाला सांगावं, नाही का? एक भांडं कमी झालं म्हणजे किती मोठी गोष्ट असते ती. आणि असे एक करता करताच पूर्ण भांड्यांच्या पसाऱ्यामधून आपले 10-12 भांडे जे असतात ते कमी होतात. चला असो, माझ्यासोबत ट्रॅजेडी अशी झाली की मी तुम्हाला तेल कसं सुटावं यासाठी इतकी छान टिप्स सांगितली आणि माझ्या भाजीला अजिबातच तेल नाही आहे, कारण मी गॅस फुल केला आणि झाकून मी काहीतरी कामात लागून गेली. चपात्या माझ्या झाल्या होत्या आणि मी गॅस फुल करून सोडून दिलं, तर सगळं तेल जे होतं वरचं सगळं उडून गेलं यावरचं. आता होप सो भाजी फक्त तेवढी चांगली झाली पाहिजे टेस्टला. तशी भाजीची टेस्ट चांगली होती बरं का, पण जी वरची तर्री असते ना तर ती पण महत्त्वाची असते कधी-कधी, कारण प्लेटमध्ये आल्यानंतर ती तर्रीच जी असते ना ती शोभा वाढवते आणि मग भाजी कशी असो त्या तर्रीच्या म्हणजे ती वरची प्लेटिंगमुळे बराचसा स्वाद आपल्याला येऊन जातो. पण चला संपलं, झालं आजचं जेवण. जो जुगाड होता तो झाला तो झाला. आता पुढची कामं पण करायची, सगळी भांडी-कुंडी आवरून घेतली मी. आणि आता जे आहे ना हे 1-2 जार होते माझे, ते पण मला वॉश करून घ्यायचे होते. आणि खरंच सांगते मी, म्हणजे किचन पूर्ण असं छान क्लीन ज्या दिवशी आपण करून घेतो ना, म्हणजे डीप क्लिनिंग ज्या दिवशी आपण किचनची करून घेतो, त्याच्या पुढचे 2-3 दिवस इतके छान मस्त वाटतं ना किचनमध्ये. म्हणजे बघा, आज मी स्किप पण करू शकली असती जेवण, किंवा मी पियाच्या पप्पांच्या मागे लागली असती की काहीतरी असं शॉर्टकट करूया. पण म्हणजे किचन एवढा छान क्लीन दिसत होता ना की मला पण इच्छा होत होती की काही ना काहीतरी बनवावं इथे आणि इथे जरा वेळ घालवावा. सो स्वच्छ आणि नीटनेटका किचन असला ना की मग जरा मूड पण होतो काहीतरी छान बनवण्याचा. आणि कालच्या दिवशी ना म्हणजे यांच्यामध्ये मला हे लिक्विड पण सगळं भरून घ्यायचं होतं, पण भरपूर दमली होती मी सगळं किचन आवरून, म्हणजे काल परवाच्या दिवशी. सो म्हटलं मी तेव्हा स्किपच केलं होतं हे. आता म्हटलं चला वेळात वेळ काढून जे आहे एक भांडं कमी होतं ना माझं फायनली, कारण मी चपाती भिजण्यासाठी कुकरमध्ये भिजलं होतं सगळं, मग ते भांडं कमी होतं, मग तेवढी एनर्जी माझी होती बाकी. म्हणून म्हटलं हे सगळे जे आहेत ना सगळं रिफिल करून घेऊया. तर हे जे आहेत ना याला सोप डिस्पेन्सर जे आहेत माझे, तर ते मी IKEAमधून घेतले आहेत आणि काचेचं आहे आणि याची प्राईस ना फक्त 69 रुपयाचे एक आहे. पण त्यासाठी
त्यासाठी तुम्हाला IKEAला जावं लागेल. हेच जर तुम्ही ऑनलाईन मागवलं म्हणजे Amazonवरून वगैरे मागवलं ना, थोडी प्राईस जास्त असते, पण काच खूप दणकट आहे. म्हणजे असा एवढा दणकट काच बरण्यांचा म्हणा किंवा ह्या सोप डिस्पेन्सरचा म्हणा, IKEAसारखा मी अजून कुठेच बघितला नाही. कुठलाच ब्रँड जो आहे तो एवढा दणकट काच देत नाही. एवढं छान आहे. आणि आता किती म्हणजे मुंबईला मी जशी होती ना तेव्हा घेतलं होतं, तेव्हापासून आतापर्यंत यूज करते. अगदी रफ अँड टफ मस्त आहे. काही खराब वगैरे झालं नाही, लीक वगैरे काही होत नाही, मस्त आहे. मी तुम्हाला जे आहे प्रोडक्ट टॅग करून देईन. जर मला मिळालं तर थोडं महाग मी होतं. तसे IKEAचे प्रोडक्ट आपण डायरेक्ट मागवू शकतो, पण बऱ्याच ठिकाणी जसं आता आमच्या घराच्या इथे पण जे आहे ना, आम्ही पुण्यात राहून पण आमच्या इथे त्यांची डिलिव्हरी नाही आहे. सो मुंबई वगैरे किंवा पुण्याच्या मेन सिटीमध्ये तुम्ही राहताय, पुण्यामध्ये अगदी मेनमध्ये जागेवर, तर तुम्हाला मग तिथे मिळू शकतं हे. पण मी प्रोडक्ट टॅग करून देते, तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊ शकतात. आणि तो रॅक आहे ना माझा छोटासा ठेवायचा सोप डिस्पेन्सर वगैरे, त्याची पण लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. हे एवढं मोठं पार्सल आमच्याच घरी येतं आहे आणि किती आनंद होतो ना आपल्याला असं मोठं पार्सल आपल्या घरी आलं तर. बऱ्याच दिवसापासून माझी प्लॅनिंग चालली होती, बऱ्याच वर्षापासून प्लॅनिंग चालली आहे की मला माझं जे ड्रेसिंग टेबल आहे ना, तर ते मला असंच बनवायचं आहे, दिसायला कसंही दिसो, पण त्याचं जे आहे ना, म्हणजे आपण त्याला नंतर करूयात, तुम्हाला सांगेल मी काय कसं आहे. सो हे जे आहे ना माझं ड्रेसिंग टेबल जे आहे ते आलेलं आहे आणि याचं इन्स्टॉलेशन वगैरे जे आहे ते सगळं नंतर होणार आहे. एक सेपरेट व्हिडिओ मी त्यावर बनवेल आणि डिटेलमध्ये तुम्हाला सगळं सांगते मी. पण सध्या आता आम्हाला डिलिव्हरी जी आहे त्याची मिळालेली आहे. भरपूर लेट मिळणार होतं, पण बरंच लवकर म्हणजे 8 दिवस पहिले असं आलं ते. आणि बरंच झालं आम्हाला की म्हणजे सगळं आम्ही गावी जायच्या पहिले सगळं त्याचं इन्स्टॉलेशन वगैरे होऊन जाईल. आणि बघा इथे पिया मस्त निवांत बसलेली आहे. एक नवीन चेअर तिच्यासाठी जी आहे ती बनलेली आहे. आज ॲक्च्युली संडे आहे आणि संडेलाच आम्ही ना आता DMartला चाललो आहे. आणि त्यासाठीच मी तुम्हाला सकाळी म्हणली की म्हणजे आज माझ्याकडे ऑप्शन होता आणि मी बाहेर खाण्याचा हट्ट जे आहे ते करू शकली असती, कारण भाजीपाला काही नव्हता. पण तेच ना, किचन छान मस्त सुंदर होतं म्हणून मला जे आहे घरी बनवावंसं वाटत होतं. आणि आता आम्ही आलेलो आहोत इकडे DMartला. आणि बापरे, म्हणजे संडेला आमचं सेकंड टाईम इथे येणं आहे. या व्यतिरिक्त आम्ही ना सॅटर्डेला वगैरे येतो. तसं मला माहीत असतं की संडेला भरपूर गर्दी असते DMartमध्ये, पण ह्यावेळेस ना भरपूरच गर्दी होती म्हणजे. आणि बऱ्याच वेळा म्हणजे आपल्याला एखाद्या अशा रोमध्ये जायचं असतं की इथे जाऊन बघूया, पण ती गर्दी असते ना, सगळ्या ट्रॉल्या अगदी गच्च भरलेल्या असतात. मग आपल्याला वाटतं की जाऊ दे, इथे काही जायचंच नाही. आणि मी खरं म्हणजे ना एवढ्या घाईघाईत याच्यासाठी आली, एवढा काही जास्त सामान मला घ्यायचा नव्हता, पण म्हटलं इथे मोठ्या DMartला येऊन जे आहे ते चेक करते, माझा काचेचा जग मला मिळतो का. पण माहिती आहे का, नाही मिळाला मला तिकडे जग. आणि ते म्हणले की स्टॉकमध्येच येत नाही म्हणून. आणि मला खरंच खूप दुःख होतं आहे. आणि मला असं वाटते की याच्यापुढे जेव्हा पण येईल ना मी, तेव्हा 2च घेऊन ठेवू की काय, म्हणजे फ्युचरमध्ये तो एखादा तुटला असता माझ्याकडे राहील असं. कारण ऑनलाईन थोडा महागात जातो तो. आणि मग नाहीच मिळाला तर मग मी ऑनलाईनच प्रेफर करेल. आणि इथे मग आम्ही जे आहे कपडे वगैरे असंच बघत होतो. घ्यायचं तर काही नव्हतं, पण आलो म्हणजे मग आपल्याला असं वाटतं की महिन्यानंतर आलो आहे आपण, चला जरा जे आहे फेरफटका मारून घेऊया. मग म्हणून इथे पिया पण आता छान मस्त खेळते जे आहे बॉलसोबत. आणि मला ना छोट्या जे पिलो कवर आहेत ना, म्हणजे छोट्या पिलोसाठी मला कवर पाहिजे होते, तर असे हे पिलो कवर होते. हे जे आता ब्लू कलरचं आहे ना, हे मला जास्त आवडलं, पण हे एकच होतं आणि मला हे घ्यायचंच होतं म्हणून मी हे दोघे डिफरंट जे आहे ते घेतले. तसं पियाचे पप्पा म्हणत होते की नेक्स्ट टाईम घे. म्हटलं मला भरपूर रिक्वेस्ट कराव्या लागतात इथे आणण्यासाठी, कारण प्रत्येक वेळा सॅटर्डेला पण गर्दीच असते. संडेला थोडी जास्त असते, पण तरी सॅटर्डेलाही असतेच. मग नको वाटतं माणसांना की काय एवढ्या गर्दीत जावं, त्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या तरी जवळच्या मॉलमध्ये जावं. आणि ही आता उन्हाळा सुरू झाला आहे म्हणून पियाची ही पहिली आईस्क्रीम आहे. आणि ती इतकी आनंदी होती म्हणजे काय सांगावं तुम्हाला. म्हणली की मी गाडीवर जाता जाता एन्जॉय करून खाईल असं तसं. आणि म्हणजे तिला आवडते, तिला आईस्क्रीम खूप आवडते. आणि मी ठरवलं ह्या उन्हाळ्यात तिला भरपूर आईस्क्रीम खाऊ घालायची, इन अ हेल्दी व्हर्जन. घरी पण बनवायचं आपण ट्राय करूयात. The next day. कालच्या दिवशी तर घरी येते तर आम्हाला भरपूर सायंकाळ झाली होती. आणि त्यानंतर म्हटलं जाऊ दे आता, सामान जो जेवढा म्हणजे गरजेचा होता ना थोडाफार ठेवणं, तेवढंच मी फक्त काढून घेतलं होतं. बाकी ही पिशवी अशीच्या अशी पडून होती. म्हटलं चला आता नवीन म्हणजे जे विकेंड जो आहे तो नवीन सुरू झालेला आहे आणि आता याची जी सुरुवात आहे ती मस्त ह्या सामान भरण्यापासून करूया. जर तुम्ही DMartला जात असाल ना आणि तुम्हाला असा कुरकुरीत थोडासा कडक चिवडा खायला जर आवडत असेल ना, तर हा जय मल्हार म्हणून एक चिवड्याचं नाव आहे, तर तुम्ही हा एक वेळा ट्राय करा. म्हणजे जेव्हा फर्स्ट टाईम आम्ही घेतला
होता ना तेव्हा इतका छान निघाला होता ना, तर आम्ही फक्त हा घेण्यासाठी सेकंड टाईम तिकडे गेलो होतो. आम्हाला डीमार्टमध्ये काही घ्यायचं नव्हतं, पण त्या चिवड्यासाठी आम्ही गेलो होतो. पण आता माहीत नाही, म्हणजे आम्ही 2-1 महिन्यानंतर जे आहे, 2 नाही आय थिंक जास्त दिवस झाले असतील डीमार्टला म्हणजे हा चिवडा आणायला आमच्याकडे. आता काय माहिती क्वालिटी सेम तशीच त्यांनी कंटिन्यू ठेवली आहे की काय माहीत नाही, पण खूप छान आहे. जर तुम्हाला कडकवाला चिवडा खायला आवडत असेल तर मग तुम्ही घेऊ शकतात. आणि म्हणजे माझ्याकडे अगदी ना जे म्हणजे आपली घसणी काय म्हणतात त्याला, स्क्रबर म्हणतात. बऱ्याच वेळा माझे शब्द जरा वेगळे असतात आमच्या गावाकडचे, आणि मग जे शहराकडचे लोकं असतील त्यांना काही माझे शब्द बाकीचे समजत नाही, मग करेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. तर वॉटेवर मी स्क्रबर म्हणते, चला इंग्लिशमध्ये बोलूयात. तर ते स्क्रबर माझं इतकं छोटं झालं होतं ना, म्हणजे काय सांगू तुम्हाला. तरी पण मला जे होतं ना किचन क्लीन करून घ्यायचं होतं, आणि मी तेवढ्या छोट्याशा स्क्रबरने जे आहे माझं किचन क्लीन करून काढलं होतं. तर आता ते पण घेऊन आली. म्हणजे ते जर राहिलं असतं, असं नवं माझ्याकडे राहिलं असतं ना किचनमध्ये, तर कसंही माझं काम 15 मिनटं पहिले झालं असतं. पण ते इतकं छोटं होतं ना की छोटा एरिया मग त्याने कवर होतो आणि मग जास्त घसावं लागतं. पण चला काही हरकत नाही, स्वच्छ किचन आहे, नीटनेटकं आहे. तर सकाळपासून म्हणजे कालपासूनच तुम्हाला किती सांगते ना मी, मस्त दिसतंय, मग आनंद वाटतो काम करायला, असं तसं. सो एफर्ट्स तर घेतल्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला मिळतोच. म्हणून काम कुठलंही करा, म्हणजे फळाची अपेक्षा न करताच एखाद्या काममध्ये आपण आपले इनपुट्स देत राहिलो ना, तर कधी ना कधी त्याचं आउटपुट आपल्याला खूप छान मिळतं. चला असं बोलता बोलता इथे जे आहे मी आता माझा सगळा हा जो सामान आहे मस्त डब्यांमध्ये रिफिल करून घेते. आणि कधी कधी मला हे जे असं डब्यांमध्ये भरणं असतं ना, हे पण आवडतं की किती छान ना सगळे खाली झालेले डब्बे हळूहळू भरायला लागतात. चला असं मी सगळं काम आता माझं आवरून घेते. कालचा दिवस गेला आणि म्हटलं आजचाही दिवस जो आहे तो संपेल, व्हिडिओ संपेल, आणि माझा गार्डनचा जो छोटासा टूर आहे तो तुम्हाला दाखवायचा राहूनच जाईल. कारण दररोज वेगवेगळ्या पद्धतीने जे फुलं असतात ते उमललेले असतात, आणि 2 दिवस स्किप केले की मग ते फुलंही चालले जातात आणि दुसरे तुम्हाला बघायला मिळतात. म्हणून म्हटलं ते जायच्या आधी आणि कोमजायच्या आधी जे आहे हे सगळं कॅप्चर करून घेऊया आणि तुमच्यापर्यंत पोहोचवूया. बघा ही सदाफुली जी होती ना, तिला मी ना वरून थोडंसं असं कट करून घेतलं होतं. आता तिच्या 2-3 ब्रांचेस ज्या आहेत ना त्या निघाल्या आहे आणि त्याला पण छान फुल यायला लागलं आहे आता. सो ट्रिमिंग करणं पण खूप गरजेचं असतं, म्हणजे आपल्याला नवीन नवीन ब्रांचेस मिळतात आणि तेवढेच जास्त मग फुल पण बघायला मिळतात. नाहीतर मग जे आपण जर कट नाही केलं एखादं ना प्लांट असं, तर ते वरवर फक्त जात असतं आणि त्याच्या ब्रांचेस काही येत नाही. सो मनावर थोडा दगड ठेवून जे आहे ना 2-4 ज्या काही कड्या असतील ना त्या जाऊ द्या, पण थोडीशी जी स्टेमपर्यंत आहे ना तेवढं कट करून घ्यायचं, जेणेकरून पुढे मग नंतर 2-3 छान ब्रांचेस येतात. चला आता हे जे आता इन्स्टॉलेशनचं काम आहे ना, तर ते जे आहे ते 1-2 दिवसानंतर येणार आहे. त्यामुळे हा पसारा जो आहे खालचा तो असाच राहणार आहे आणि ते फर्निचरसोबत मॅच झालं आहे, म्हणून एवढं दिसायला काही एवढं वेगळं असं वाटत नाही आहे. पण ठीक आहे, आता थोडे दिवस असंच ॲडजस्ट करावं लागेल, अजून 1-2 दिवस तरी. मग त्यानंतर त्याचं सगळं इन्स्टॉलेशन होईल, असेंबल जे आहे ते होऊन जाईल, आणि मग त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते की काय मागवलं आहे असं. घरातली छोटी मोठी कामं करता करता सकाळचा ब्रेकफास्ट, त्याची भांडी, त्यानंतर कपडे, घर झाडणं, पुसणं, डस्टिंग, हे ते झाडं आणि अजून बऱ्याचशा गोष्टी, आणि तुमच्या कमेंट्सचे रिप्लाय, हे सगळं करता करताना कधी परत स्वयंपाकाचा वेळ होतो ना हे समजतच नाही. म्हणजे वेळ असा धावत असतो आणि आपले कामं जे असतात ते कंटिन्यू चालत असतात. चला असो, भरपूर मला असं वाटतं की मी तुम्हाला काम करण्यासाठी कधी कधी मोटिवेट करत असेल, तुमची एनर्जी जी आहे ती तुम्हाला मिळत असेल की चला आपणही बाय करते तर आपणही करूया असं तुम्हाला वाटत असेल. असं शेवटची जी आहे छान फिलिंग घेऊन जो आहे तुम्ही हा व्हिडिओ संपवते, आणि आज कांद्याची पात बनवायची मला, तर त्याचंच प्रिपरेशन चाललं आहे. चला मग व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.